Good morning, student. I am Mr. Vikas Saivararan Singh from Krishna Mahavidyalay, Retre Budruk, Department of Chemistry. Today I will deliver the third lecture of 11 Science Chemistry. Topic number 9, Elements of Group 13, 14 and 15. In last lecture I had discussed the electronic configuration of the group 13, 14 and 15. जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 13व्या ग्रुपचं आपण बघितलं, दॅट इज NS2NP1. 14व्या ग्रुपचं बघितलं NS2NP2. 15व्या ग्रुपचं बघितलं आपण NS2NP3. ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आपल्याला अब्बो प्रिन्सिपलच्या आधारे घटवायचे आहेत, कारण याच्यावरती 1 मार्क 2 मार्क 3 मार्कचे प्रश्न विचारले जातात. कारण हे सगळं जे बेस्ड आहे ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती बेस्ड आहे. आपण त्याची पिरियडिक टेबलची डिस्कवरी बघितली, त्याचप्रमाणे त्याचे पिरियडिक टेबल जे तयार केलं गेलं हे जे आज आपण मितीस वापरतोय ते म्हणजे ऑन द बेस ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल आपण वापरतोय, आणि इट विल बी बेस्ड ऑन ॲटॉमिक नंबर, दॅट इज इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबर. इन्क्रीजिंग ॲटॉमिक नंबरच्या आधारे या पिरियडिक टेबलमध्ये 118 एलिमेंटचं क्लासिफिकेशन केलं. प्रत्येक एलिमेंट त्याच ब्लॉकमध्ये का आला आहे हे आपण बघितलं. इट विल बी डिपेंडिंग अपॉन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा सर्वात महत्त्वाचा घटक ठरतोय. त्या आधारे आपल्याला आज आपण जे जनरल ट्रेंड्स बघणार आहे या इलेमेंटचे ते आपल्याला लक्षात येतील. म्हणजे आपला पहिला पॉईंट आजचा डिस्कशनचा आहे, दॅट इज जनरल ट्रेंड्स ऑफ ग्रुप 13, 14 अँड 15. त्यातील पहिली प्रॉपर्टी आपण बघतोय, पहिला ट्रेंड आपण बघतोय, दॅट इज ॲटॉमिक रॅडिया. आता रॅडिया सगळ्यांना माहीत आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण इथे लिहिले ॲल्युमिनियमचं 1s2 2s2 2p6 3s2 3p1 अब्बो प्रिन्सिपलच्या आधारे लिहिलं. मग ॲटॉमिक रॅडिया म्हणजे सगळ्यांना माहीत आहे त्रिज्या, नाही का. मग आता ह्या ट्रेंडमध्ये बोरॉन 2 शेवटचा एलिमेंट आपला थॅलियम आहे. बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, थॅलियम ह्या ग्रुपच्या आपण पहिल्यांदा प्रॉपर्टी डिस्कस करू. ह्या ग्रुपमध्ये बोरॉन पहिला आहे, ॲटॉमिक नंबर 5 आहे, ॲल्युमिनियम 13 आहे, गॅलियम 31 आहे, इंडियम 50 आहे आणि थॅलियम 81 आहे. मग हे जे इलेमेंट्स आहेत ह्या इलेमेंट्स आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिलं, त्याच्यावरून आपल्याला याचा ॲटॉमिक रॅडियस सांगता येईल. जनरली काय होते, ॲटॉमिक नंबर वाढला की ॲटॉमिक रॅडियस वाढणार. कारण बोरॉनमध्ये जर गेलो आपण तर बोरॉन हा जो इलेमेंट आहे आपला, हा बोरॉन, त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 5. आता जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर दाखवायचं म्हटलं तर ते लिहिलं 1s2 2s2 2p1 लिहितोय, बरोबर ना, अब्बो प्रिन्सिपलच्या आधारे. जर आपण दाखवलं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सर्कलमध्ये, हा आपल्याकडे प्रोटॉन पहिला सर्कल काढला, पहिल्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, हा एक इलेक्ट्रॉन 1s2 दाखवतो आपण, आणि हा एक, हे 2 1s2. त्यानंतर 2s2 इथं 3 आहेत आणि 2p1. आता हे इथं 2 शेल झाले, इथून इथंपर्यंतचं अंतर म्हणजे आपलं झालं रॅडियस. आता ॲल्युमिनियम घेतला तर त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे आपला 13 आहे. मग आता याच्यामध्ये बोरॉनचं होतं मग 2 शेल होते, 1s2 2s2 2p1 होतं. आता इथं किती आहे 1s2 2s2, म्हणजे फर्स्ट शेल कंप्लीट आहे, सेकंड शेल कंप्लीट आहे आणि थर्ड शेल आहे, म्हणजे एकूण याच्यामध्ये 3 शेल्स आहेत, नाही का. हा पहिला सेंटर झाला, हा इथं आपला सर्कल पहिला शेल झाला, हा इथे दुसरा झाला आणि परत हे तिसरा. म्हणजे याचं अंतर जर बघितलं तर इथलं अंतर काय आपलं वाढते, नाही का. म्हणजे ॲटॉमिक नंबर वाढला की ॲटॉमिक रॅडियस काय होते आपली वाढते. हे जनरली बरोबर आहे, ह्यामध्ये काय बदल आहे का नाही. म्हणजे ॲटॉमिक नंबर वाढला की ॲटॉमिक रॅडियस वाढते का, तर शेलचा नंबर वाढते. बोरॉनमध्ये 2 शेल होते, ॲल्युमिनियममध्ये 3 आहेत, गॅलियम, इंडियम, थॅलियम शेलचा नंबर प्रत्येक ठिकाणी काय होते आपला वाढत जाते. मग आता गॅलियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लिहिलं या ठिकाणी, नाही का. 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2 3d10 4p1, म्हणजे 4 सेल्स आल्या त्याच्यामध्ये. इंडियममध्ये गेला तर 5 येणार, थॅलियममध्ये गेला तर 6 शेल्स येणार. म्हणजे शेलचा नंबर वाढला की ऑटोमॅटिक रॅडियस सुद्धा काय होणार आहे वाढणार आहे, नाही का.
पण इथे तसं होतंय का बघा. द प्रोसेस ऑफ ॲडिशनल 10d इलेक्ट्रॉन्स इन गॅलियम. आता गॅलियममध्ये इथं 10 इलेक्ट्रॉन्स आपले आलेत नाही का. ह्याच्यामध्ये डी आहेत का, ॲल्युमिनियममध्ये नाही, बोरॉनमध्ये नाही. परंतु गॅलियममध्ये गेला तर 10 इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा त्याच्यामध्ये ॲडिशनल आपल्याला बघायला मिळते. आणि म्हणून दॅट इलेक्ट्रॉन ऑफर पुअर स्क्रीनिंग इफेक्ट फॉर द आउटर इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द इन्क्रीज्ड न्यूक्लिअर चार्ज. म्हणजे ॲडिशनल 10 इलेक्ट्रॉन ऑफर झाल्यामुळं त्यांचं आपले जे स्क्रीनिंग आहे किंवा शिल्डिंग आहे हे कसं होते, पुअर होते. आणि त्यामुळं न्यूक्लिअर चार्ज काय होतो आपला, वाढते. आणि न्यूक्लिअर चार्ज वाढला म्हणून काय होते तर देर इज नो मोर न्यूक्लिअर अट्रॅक्शन ऑन द व्हॅलन्स शेल. म्हणजे इथं न्यूक्लिअर अट्रॅक्शन काय मोर राहते का, तर ॲडिशनल 10 इलेक्ट्रॉन्स आहेत, ते 10 इलेक्ट्रॉन पुअर शिल्डिंग दाखवत आहेत. आणि त्यामुळे काय होतं आपल्याला, इन स्पाइट ऑफ इन्क्रीजिंग ॲटॉमिक साईज इट गोज ऑन डिक्रीज. म्हणजे बोरॉनचा ॲटॉमिक साईज आपण टॉप टू बॉटम आलो, बोरॉनपासून ॲल्युमिनियमपर्यंत आलो तर ॲटॉमिक नंबर वाढला की ॲटॉमिक रेडियस वाढली, इथंपर्यंत बरोबर आहे. पण ॲल्युमिनियम टू गॅलियम खाली गेलो तर साईज वाढायला पाहिजे, पण तो वाढत नाही. का वाढत नाही, तर न्यूक्लिअर अट्रॅक्शन ऑन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे मोर आहे. आता हे न्यूक्लिअर अट्रॅक्शन मोर का झालं व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवरती, तर आपण या गॅलियमच्या इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशनमध्ये जर बघितलं तर तिथं 3d 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. डी ऑर्बिटलमध्ये 10 इलेक्ट्रॉन्स हे ॲडिशनल आलेत. आणि त्याच्यामुळं पुअर शिल्डिंग मिळते, पुअर स्क्रीनिंग इफेक्ट मिळते न्यूक्लिअर अट्रॅक्शनपासून. आणि त्यामुळं हा न्यूक्लिअर अट्रॅक्शन काय होते ऑन व्हॅलन्स शेल जास्त होते. अँड बिकॉज ऑफ दॅट, इन स्पाइट ऑफ इन्क्रीजिंग ॲटॉमिक साईज, द साईज ऑफ गॅलियम ॲटम गोज ऑन डिक्रीजिंग. म्हणजे इथे साईज वाढला पाहिजे तर तो वाढत नाही, तो काय होते, कमी होते. त्याच्यानंतर पुढे गेला तर तो काय होत आहे, वाढत जाते. फक्त एक्सेप्शनल एलिमेंट कुठला आपला, गॅलियम आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवा. जनरली काय आहे, ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजिंग, हे बरोबर आहे. एस ब्लॉकमध्ये पहिल्या ग्रुपमध्ये गेला तर तेच आहे, दुसऱ्या ग्रुपमध्ये गेला तर तेच आहे, तिसऱ्या ग्रुपमध्ये तेच आहे. म्हणजे 18 ग्रुपमध्ये गेला तर तेच मिळते. पण काही इलेमेंट काही ग्रुपमध्ये हे एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला एक्सेप्शनल ॲटॉमिक रेडियस दाखवतात. त्यापैकी पहिला 13 ग्रुपमधला एलिमेंट आहे तो म्हणजे आहे गॅलियम. आता त्याच्यामध्ये ॲडिशनल 10 इलेक्ट्रॉन्स आहेत. अँड दॅट 10 इलेक्ट्रॉन ऑफर पुअर स्क्रीनिंग and hence nuclear attraction is more, and in spite of increasing atomic radius it goes on decreasing. म्हणजे साईज वाढला पाहिजे तो काय होतोय, कमी होतोय. तेवढ्याच बाबतीत तिथून पुढे परत जनरल ट्रेंड आहे तोच आहे, पण तिथून तो वाढतच जाते. नेक्स्ट, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते, बोरॉन टू ॲल्युमिनियम डिक्रीज होते. का डिक्रीज होते, देर इज मार्जिनल इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फर्दर डाऊन द ग्रुप. ॲल्युमिनियम टू थॅलियम आहे, डिस्क्रिपन्सीज इन देअर ॲटॉमिक साईज. असं का होत आहे, तर ॲक्च्युली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी टॉप टू बॉटम हे कमी कमी होत जाणार आहे. परंतु गॅलियमच्या बाबतीमध्ये काय, साईजच कमी होते. साईज कमी झाला की न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनमधलं अंतर कमी, आणि जेवढं अंतर कमी तेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त. आणि त्यामुळं तिथं काय होतं, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी थोडीशी वाढते, मार्जिनल इन्क्रीज होतोय बोरॉन टू थॅलियम ड्यू टू डिस्क्रिपन्सीज इन देअर ॲटॉमिक साईज. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट, आयनायझेशन एन्थॅल्पी. आता हे जे ट्रेंड्स आहेत हे आपण थोडक्यात बघतोय. ह्याचा डिटेल्ड स्टडी तुम्ही पिरियडिक टेबल ज्यावेळेस जो टॉपिक मॅडम शिकवतील त्यावेळेस तुम्हाला ह्याचा डिटेल्ड स्टडी आहे. इथं मी फक्त सांगतोय, जरी बाकीचं काय एवढं फास्ट मी घेतलेलं आहे. बाकीचा सगळा डिटेल स्टडी, याच्यावरती फॅक्टर कुठला एफेक्ट करतात, ॲक्च्युअली डेफिनेशन काय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीची, आयनायझेशन एन्थॅल्पीची, हे तुम्ही तिथं बघणार आहातच डिटेल्डमध्ये. इथं फक्त नावं लक्षात ठेवा. ज्यावेळेस तो टॉपिक मॅडम घेतील त्यावेळेस तुम्हाला तो त्या ट्रेंड्स गटवले जातील. इथं फक्त लक्षात ठेवायचं आहे, कारण हे पाठ करायचं आणि आपल्याला लिहायचं आहे. आयनायझेशन एन्थॅल्पी ॲक्च्युली डिक्रीज होते बोरॉन टू ॲल्युमिनियम. का, साईज वाढतोय. आता आयनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय, तर रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन. आयनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे काय, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉनला जा म्हटलं की जाईल का, हो नाही, त्याला अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाय करावं लागेल तरच तो जाईल ना. आणि हे जे अमाऊंट ऑफ एनर्जी सप्लाय टू रिमूव्ह द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन फ्रॉम देअर व्हॅलन्स शेल, हे जे व्हॅलन्स शेलमधला आउटरमोस्ट शेलमधला जो इलेक्ट्रॉन आहे
तो रिमूव्ह करायचा असेल तर त्यासाठी अमाऊंट ऑफ एनर्जी आपण तिथे देणार आहोत आणि हे अमाऊंट ऑफ एनर्जी म्हणजेच आयनेशन एन्थाल्पी आहे. आणि साईज जसं वाढत जाईल तसे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉनमधलं अंतर जेवढं जास्त जाईल तेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन दोघांमधला कमी राहील आणि मग इथला इलेक्ट्रॉन आपण इझिली रिमूव्ह करू शकू. म्हणजे टॉप टू बॉटम साईज वाढला की काय होणार आहे, दोन न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन मधलं साईज वाढतोय, अट्रॅक्शन काय होणार, कमी होणार. त्यामुळे इथला इलेक्ट्रॉन आपण लास्ट ऑर्बिटल मधला इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह करा. पण जर साईज कमी झाला तर अमाऊंट ऑफ एनर्जी जास्त सप्लाय करायला लागेल तरच तो इलेक्ट्रॉन तिथून रिमूव्ह होईल, अन्यथा होणार नाहीये. आणि म्हणून ह्यालाच म्हणायचं आयनेशन एन्थाल्पी. आणि म्हणून टॉप टू बॉटम जर गेलं तर हा काय आपला डिक्रीज आहे हे एक्सपेक्टेड आहे. परंतु ह्या 13 ग्रुपमध्ये आपला एक एक्सेप्शनल इलेमेंट आपण बघितला, कुठला, गॅलियम. गॅलियमचा साईज वाढायला पाहिजे, तो वाढत नाही, तो कमी होतोय. का कमी होतोय, ॲडिशनल 10 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामुळे पुअर शिल्डिंग आहे आणि मोर न्यूक्लिअर अट्रॅक्शन ऑन द व्हॅलन्स शेल आहे. आणि स्पाइट ऑफ साईज काय व्हायला पाहिजे होता, इन्क्रीज व्हायला पाहिजे, तो काय होतोय, डिक्रीज होते. आणि पण त्यामुळे हा एक्सपेक्टेड इथं आपण दाखवत नाही. म्हणजे मार्जिनल डिफरन्स इन आयनेशन एन्थाल्पी फ्रॉम ॲल्युमिनियम टू थॅलियम लक्षात ठेवा. म्हणजे ॲक्च्युली तो काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे, पण तो तसा डिक्रीज होत नाही. बोरॉन टू ॲल्युमिनियम डिक्रीज होणार, गॅलियम झाला की वाढणार आणि तिथून पुढे मार्जिनल डिफरन्स इन आयनेशन एन्थाल्पी फ्रॉम ॲल्युमिनियम टू थॅलियम लक्षात ठेवा. सो आयनेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस स्लाइटली फॉर गॅलियम बट डिक्रीजेस फ्रॉम गॅलियम टू टीन. Indium, gallium to indium. The last element, thallium has higher ionization enthalpy due to poor shielding effect of 10d electrons and 14f electrons on outer electrons. आता थॅलियमच्या बाबतीमध्ये हे आयनेशन एन्थाल्पी वाढते का, तर 10 इलेक्ट्रॉन बरोबर 14f मध्ये इलेक्ट्रॉन्स आले ना, म्हणून तिथे तसं होते. म्हणजे आपल्याला एक्सपेक्टेड काय आहे, एक्सपेक्टेड आहे बोरॉन टू ॲल्युमिनियम हे एक्सपेक्टेड आहे डिक्रीज, म्हणजे टॉप टू बॉटम डिक्रीजच व्हायला पाहिजे. जनरली ट्रेंड तोच आहे, टॉप टू बॉटम आयनेशन एन्थाल्पी डिक्रीज व्हायला पाहिजे. पण ह्या ग्रुपमध्ये तसं होत नाही. हा फरक आहे, हा लक्षात आला पाहिजे. लक्षात ठेवा कुठं काय होतंय ते. आयनेशन एन्थाल्पी इन्क्रीजेस स्लाइटली फॉर गॅलियम का, साईज त्याचा कमी आहे. म्हणजे साईज कमी झाला की फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन मॅक्झिमम. ह्या दोघांमधलं अंतर कमी आहे. हो, अंतर कमी असलं की काय होणार, अट्रॅक्शन जास्त असणार, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, म्हणून तसं होतं. ठीक आहे, हा तिसरा ट्रेंड आपण इथं बघितला. नेक्स्ट डेन्सिटी ऑफ 13 ग्रुप इलेमेंट बोरॉन टू थॅलियम इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप. तर मेटॅलिक कॅरेक्टर वाढले की तसं होते. बॉइलिंग पॉईंट म्हणजे इथं बोरॉनचा ॲटॉमिक 5 आहे, थॅलियमचा 81 आहे, डेन्सिटी ॲटोमॅटिक वाढणार. बॉइलिंग पॉईंट सुद्धा तेच आहे. 13व्या ग्रुपमध्ये बोरॉन टू एलिमेंट डिक्रीजेस डाऊन द ग्रुप, बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस डाऊन द ग्रुप आहे, आणि सगळे सॉलिड इलेमेंट आहे. नेक्स्ट, ऑक्सिडेशन स्टेट. द ऑक्सिडेशन स्टेट इज द प्रायमरी केमिकल प्रॉपर्टी ऑफ ऑल इलेमेंट्स आहे. आता ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे व्हॅलन्सी. व्हॅलन्सी म्हणजे काय, संयोजन. मग काय आहे बघा, 10वीमध्ये तुम्ही संयोजन शिकलेला आहात, सोडियमची संयोजन तुम्ही काढलेली आहे. काय, तर न्यूमेरिकल चार्ज. आता चार्ज म्हटलं की दोन प्रकारचा आला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज. द न्यूमेरिकल चार्ज प्रेझेंट ऑन ईच ॲटम ऑफ ॲन इलेमेंट इन अ कंपाऊंड कॉल्ड व्हॅलन्सी ऑर ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे त्या कंपाऊंडमध्ये त्या इलेमेंटवरती असणारा एकूण न्यूमेरिकल चार्ज पॉझिटिव्ह पण असतो आणि निगेटिव्ह पण असतो. हा एकूण न्यूमेरिकल चार्ज त्या इलेमेंटमध्ये इलेमेंटचा जो आहे त्या कंपाऊंडमध्ये, ती म्हणजे त्याची ऑक्सिडेशन स्टेट किंवा ती म्हणजे व्हॅलन्सी. म्हणजे ही पहिली ऑक्सिडेशन स्टेट इज अ प्रायमरी केमिकल प्रॉपर्टी ऑफ ऑल एलिमेंट्स लक्षात ठेवा. द हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट बाय द पी ब्लॉक इलेमेंट इज इक्वल टू द टोटल नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, दॅट इज सम ऑफ पीएस इलेक्ट्रॉन अँड पी इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजे पी ब्लॉकमध्ये जर गेला तर त्या ह्या एलिमेंटमध्ये हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट आहे. फॉस्फरस 4 आहे नाही का, सल्फर घेतला आपण त्याची एक्स्ट्रा ऑक्सिडेशन स्टेट जास्त आहे. कार्बनचा तर आपण स्टडी वेगळ्या ब्रँचमध्ये करतोय, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये करतोय, व्हरायटी ऑफ द कंपाऊंड तयार करतोय, मग त्याच्या व्हरायटी ऑफ द ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत. त्यामुळं हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिटेड बाय पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. सल्फर घेतला तर त्याची हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट आहे.
there is no this is sometimes called the group oxidation state. आणि म्हणून पहिल्या ज्या ऑक्सिडेशन स्टेट्स आहेत ज्या कॉमन आहेत ह्या ग्रुपच्याच आपण काय करतोय कॉमन ऑक्सिडेशन स्टेट इथं दाखवते. बोरॉन कार्बन नायट्रोजन फॅमिलीमध्ये जर गेलो तर ऑक्सिडेशन स्टेट इज द मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट फॉर द लायटर इलेमेंट आहेत. आता लायटर इलेमेंटच्या हायेस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहेत आणि हेवियर इलेमेंटच्या लोएस्ट ऑक्सिडेशन स्टेट ह्या मोर स्टेबल असतात. म्हणजे थॅलियमची +2 ऑक्सिडेशन स्टेट इज मोर स्टेबल. लेडची घेतली +4 +2 आहे पण +2 ही मोर स्टेबल आहे. बोरॉन घेतले आपण +3 मोर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट. कार्बन +4 ही मोर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट. पण लेडची घेतली तर +4 पेक्षा +2. का तर हेवियर हा इनर्ट पेअर इफेक्ट आहे मित्रांनो. इनर्ट पेअर इफेक्टमुळे असं बघायला मिळते. म्हणजे मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट फॉर लायटर एलिमेंट इज हायेस्ट असते आणि ह्याच्या अपोजिट म्हणजे आपल्याकडे हेवियर एलिमेंट आहे त्याची मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट ही लोएस्ट असते. हा फरक आहे. म्हणजे हेवियर एलिमेंट आणि लायटर एलिमेंट यांचं कंपॅरिझन केलं ऑक्सिडेशन स्टेटचं तर जे लायटर एलिमेंट आहे त्याची हायेस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट किंवा मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट जर बघितली तर ती हायेस्ट असणार. म्हणजे +4 कार्बनची +4 बोरॉनची +3 आणि खाली गेला थॅलियमची +2. इकडं आपण गेलो लेडकडे तर +2 म्हणजे 4 आणि 2 म्हणजे 4 ही मोर झाली +2 ही कमी झालं नाही का. 4 जास्त आहे 2 कमी आहे. म्हणजे या पद्धतीने त्या ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला बघायला मिळतात. आणि हे का मिळतं तर बिकॉज ऑफ एन आवर इनर्ट पेअर इफेक्ट आहे. लक्षात ठेवा काय आहे तो इनर्ट पेअर इफेक्ट आहे. बिसाइड्स द इलेमेंट ऑफ ग्रुप 13, 14 and 15 exhibit other oxidation state which are lower than the group oxidation state by 2 units. The lower oxidation state becomes increasingly stable as we move down the heavier element in the group. म्हणजे लोअर ऑक्सिडेशन स्टेट बिकम इन्क्रीजिंग स्टेबल. खाली आपण जातोय ते 4 होतं ती 2 आलं 3 होतं ती 2 आलं. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट काय झालं किंवा थॅलियम हॅलाइड जर बघितलं तर TXच तयार होते. तिथे एकच त्याची ऑक्सिडेशन स्टेट आहे ना ही मोर स्टेबल्स आहे. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा आपल्याला आहेत. ठीक आहे. In next lecture we have to discuss about the bonding in compound of group 13, 14 and 15 element. Thank you.